सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून डीपीडीसी निधी मंजूर करावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील कागदपत्रांच्या जाचक अटी शिथिल कराव्यात. या 3 प्रमुख मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी नूतन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव एस कार्तिकेयन यांची ग्रामस्थांसह भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेकडील जनसुविधा योजना, नागरी सुविधा योजना, तीर्थक्षेत्र विकास निधी, ग्रामीण मार्ग मजबूतीकरण, इतर जिल्हा मार्ग मजबूतीकरण, लघु पाटबंधारे विभागांतर्गत पाझर तलाव व कोपा बंधारे दुरुस्ती व मजबूतीकरण, प्राथमिक शाळांच्या नव्या खोल्या बांधकाम व दुरुस्ती, पशुसंवर्धन, दवाखान्यांची देखभाल व दुरुस्ती, तसेच महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर नगरोत्थान योजना, अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजना, दलितेतर वस्ती विकास योजना, अग्निशामन बळकटीकरण आदी विविध योजनांतर्गत विकास कामांसाठी स्वतंत्र कामांची यादी संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आलेली आहे. यापूर्वीही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून या कामांना मंजुरी देण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र अद्यापही संबंधित कामांना मंजुरी व निधी मिळालेला नसल्याने ही बाब गंभीर असल्याचे खासदार शिंदे यांनी निवेदनात नमूद केले. लोकहिताची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला. सुचविलेल्या कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत. तसेच हे पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत निधी मंजूर करावा, अन्यथा आंदोलन व आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आलाय. विचारसरणीमुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागले आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते आहे. अनेक दिवसापासून डीपीडीसी खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलं आहे काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत. मग हा सरकारकडून पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले. त्यांना मी निवेदन देते, 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन